श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डिसेंबर महिन्यात 3 एकादशी. पूजेसाठी शुभ मुहूर्त काय, पूजा पद्धत आणि महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हिंदू धर्मात कोणत्याही एकादशी तिथीला खूप महत्त्व दिले जाते. वर्षभरात 24 एकादशी असतात आणि प्रत्येक महिन्यात 2 असतात. पहिली एकादशी कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी आणि दुसरी शुल्क पक्षाच्या दिवशी येते. इंग्रजी कॅलेंडरनुसार दर महिन्याला 2 एकादशी तिथी असतात. त्याचप्रमाणे 2025च्या शेवटच्या महिन्यात काही खास एकादशी तिथी असतील ज्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. खरं तर या महिन्यात 1 किंवा 2 नाही तर 3 एकादशी तिथी असतील ज्यांचे खूप महत्त्व आहे. डिसेंबरमधील पहिली एकादशी मोक्षदा, दुसरी सफळा आणि तिसरी मोक्षपुत्रता एकादशी असेल. डिसेंबरमधील एकादशी तिथी या तारखांना पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया. डिसेंबर 2025मध्ये एकादशी तारखा कधी येतील? जर आपण एकादशी तिथीबद्दल बोललो तर यावर्षी डिसेंबरमधील पहिली एकादशी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 डिसेंबर रोजी येते. तिला मोक्षदा एकादशी असे म्हटले जाईल. दुसरी एकादशी 15 डिसेंबर रोजी येईल. ती सफळा एकादशी म्हणून ओळखली जाते आणि तिसरी एकादशी 31 डिसेंबर रोजी येईल, जी पौष पुत्रता एकादशी म्हणून ओळखली जाते. तिन्ही एकादशी तिथींना खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक एकादशीमध्ये भगवान विष्णूंची पूजा विशेषतः समाविष्ट आहे. डिसेंबरमध्ये मोक्षदा एकादशी कधी असते? डिसेंबरमधील पहिली एकादशी तिथी मोक्षदा एकादशी असेल. ही एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुल्क पक्षात डिसेंबरच्या सुरुवातीला येईल. ज्योतिषशास्त्रात याला खूप महत्त्व आहे कारण या एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष मिळतो. मोक्षदा एकादशी तिथी 30 नोव्हेंबरपासून सुरू होते. रविवार रात्री 9:29 वाजता मोक्षदा एकादशी तिथी संपते. सोमवार 1 डिसेंबर संध्याकाळी 7:01 वाजता. या बाबतीत एकादशी उदय तिथीनुसार सोमवार 1 डिसेंबर रोजी येईल आणि या दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत करणे फलदायी ठरेल. मोक्षदा एकादशीचे महत्त्व काय आहे? मोक्षदा एकादशी व्रत सर्व पापांपासून मुक्ती देते असे मानले जाते आणि या दिवशी केलेल्या प्रार्थना आणि उपवासामुळे पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात. हा व्रत मोक्ष मिळवणारा मानला जात असल्याने याला मोक्षदा एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि मोक्षाचे दरवाजे उघडतात. मोक्षदा एकादशी पूजेसाठी शुभ मुहूर्त. मोक्षदा एकादशी पूजेसाठी काही विशेष शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत आणि त्यानुसार पूजा करणे तुमच्यासाठी फळदायी ठरेल. मोक्षदा एकादशी पूजा ब्रह्ममुहूर्त 1 डिसेंबर सकाळी 5:11 ते 6:05. मोक्षदा एकादशी पूजा विजय मुहूर्त 1 डिसेंबर दुपारी 1:57 ते पहाटे 2:39. मोक्षदा एकादशी पूजा संधिप्रकाश मुहूर्त 1 डिसेंबर संध्याकाळी 5:23 ते 5:50. डिसेंबरमध्ये सफळा एकादशी कधी आहे? डिसेंबरची दुसरी एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी येते आणि कोणत्याही प्रयत्नाच्या यशासाठी ती महत्त्वाची मानली जाते. पौष कृष्ण पक्ष सफळा एकादशी तिथीची सुरुवात 14 डिसेंबर रविवार संध्याकाळी 6:49 वाजता. पौष कृष्ण पक्ष सफळा एकादशी तिथी समाप्त होईल. 15 डिसेंबर सोमवार रात्री 9:19 वाजता. उदय तिथीनुसार सोमवार 15 डिसेंबर रोजी सफळा एकादशी साजरी होणार असून या दिवशीचा उपवास फलदायी आहे. ते होईलच. सफळा एकादशीचे महत्त्व काय आहे? सफळा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला विविध प्रयत्नांमध्ये यश मिळते आणि त्यांची कामे लवकर पूर्ण होतात. शिवाय हे व्रत केल्याने इच्छा पूर्ण होतात. सफळा एकादशीचे व्रत केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि समस्याचे निराकरण होते. डिसेंबरमध्ये पौष पुत्रता एकादशी कधी आहे? पौष महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी किंवा पौष पुत्रता एकादशी या महिन्याच्या शेवटी येत आहे. या एकादशीचे व्रत मुलांच्या समृद्धीसाठी खूप फळदायी मानले जाते. पौष पुत्रता एकादशी तिथी सुरू होते मंगळवार 30 डिसेंबर सकाळी 7:50 वाजता. पौष पुत्रता एकादशी तिथी संपते बुधवार 31 डिसेंबर सकाळी 5 वाजता. उदय तिथीनुसार 30 डिसेंबर रोजी पौष पुत्रता एकादशीचे व्रत करणे फळदायी ठरेल.
पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व काय आहे? पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी ही मुलांच्या आरोग्यासाठी खूप फलदायी मानली जाते आणि जर तुम्हाला मुले हवी असतील तर हा व्रत करणे विशेषतः फायदेशीर आहे. हे व्रत नियमितपणे केल्याने तुमच्या मुलांना सौभाग्य आणि आयुष्यात यश मिळते. कोणत्याही एकादशीचे व्रत करण्यासाठी तुम्हाला त्याची तारीख माहीत असणे आवश्यक आहे. येथे तुम्हाला डिसेंबर महिन्यातील सर्व एकादशी तारखांची माहिती दिली आहे. या माहितीसहित तुम्ही हे व्रत देखील पाळू शकता. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की डिसेंबर महिन्यात 3 एकादशी आहेत. पूजेसाठी शुभमुहूर्त काय, पूजा पद्धत, महत्त्व आपण या 3 एकादशीविषयी पाहिल्या. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.